श्री स्वामी समर्थ. माझ्यासारखी आळशी मीच असं म्हणते का ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. एखादी वस्तू आपल्याला घ्यायच्या अगोदर जितका उत्साह असतो, मी ती वस्तू आणल्यानंतर हे करेन ते करेन, तेवढा उत्साह नंतर राहत नाही असं मला तर होते. तुम्हाला होते का नाही मला माहिती नाही. इकडे बघू शकताय, पण पाणी तर आलेलं आहे. मस्त असं पाणी सगळं भरून घेतलं आणि पाणी आल्यानंतर ही सगळी भांडी जी आहेत ना भरून ठेवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पाणी नेहमी येतं, भरपूर येतं पाणी, तरीसुद्धा मला अशी छोटी मोठीसुद्धा भांडी भरून ठेवावीशी वाटतात. इकडे बघू शकता, अगदी छोटी छोटी भांडीसुद्धा भरून ठेवलेत. बागेला सगळ्या पाणी देऊन झाल्यानंतर सगळी भांडी भरून झाल्यानंतर वरच्या टाक्या खालच्या टाक्या सगळं भरून घेतलं. फुलं तर मस्त अशी उमललेली आहेत. आता तुम्हाला सांगते कोणत्याही वस्तूचं घेण्या अगोदर उत्साह का असतो आणि घेतल्यानंतर ना. तर मला गाडी घ्यायची म्हणून मी जवळपास 8-9 महिने ह्यांच्या मागं लागले होते की मला काही जरी करायचं म्हटलं तर तुमच्या मागं लागावं लागतं, मला गाडी घ्या. मी गाडी घेतल्यानंतर इकडं जाईन तिकडं जाईन असं मी ह्यांना सांगत होते. पण गाडी घेऊन मला आता पाडव्याला गाडी घेऊन जवळपास 10-12 दिवस उलटून गेलेत. पण मी साधी चक्करसुद्धा त्या गाडीवर मारली नाही. मला असं वाटतं की माझ्यासारखी आळशी मीच. कारण बघा, आपल्याला इतकी वस्तू मला ती आवडते, इतकी मला ती घ्यायची होती, मला खूप दिवसांपासून घ्यायची होती. आणि मी सारखं म्हणायची मी गाडी घेतल्यानंतर इकडे जाईन तिकडे जाईन. अक्षरशः त्या दिवशी दवाखान्यात जायचं होतं रूट कॅनलचं, तरीसुद्धा मी माझी गाडी घेऊन गेली नाही. माझी गाडी जी जागेवर लावली आहे, फक्त तिला रोज धुवायचं आणि पुसायचं एवढंच काम करते सध्या. मी गाडीवर एक चक्करसुद्धा मारली नाही. आता 4 वर्ष झाले मी गाडी शिकले होते, पण त्यानंतर मला गाडी येते का येईल का नाही हे सुद्धा मी बघितलं नाही गाडी आणली तरी. आणि बघू म्हटलं समर्थ आल्यानंतर समर्थ त्याच्याबरोबर मग मारेन मी चक्कर बिक्कर असं चाललं आहे. इकडे पाणी तर आणखीन चालूच होतं. काय काय भरून ठेवावं किंवा किती झाडांना पाणी द्यावं असं झालं होतं. झाडांना सगळ्या डबल पाणी देऊन झालं, सगळं पाणी वगैरे भरून झालं. त्यानंतर मग पाण्याची कामं करण्याच्या नादात बराच उशीर होतो. पण दारामधली रांगोळी वगैरे लगेच काढून घेतली. पोर्च काय धुतला नाही, पोर्च मी रात्रीच धुवून घेतला होता. कारण काय होते आता हल्ली आहे ना, मी संध्याकाळचा पोर्च धुते, सकाळी सकाळी खूप हे असते ना, म्हणजे कधीतरी धुते आणि एखाद्या दिवशी मग सकाळी धुते. असं काही नाही की फक्त पुसून वगैरे सकाळी घेत असते. पण चांगला स्वच्छ असा पोर्च आहे ना, मी परवा दिवशी संध्याकाळी मस्त असा हे सगळं धुवून घेतलं होतं, पुढचं टाईल्स वगैरे हे ते. तर संध्याकाळी निवांत टायमिंग होता, आम्ही बसलो होतो तर पाणी भरपूर होतं. मग म्हटलं चला पोर्च वगैरे धुवून घेऊया, तर असं धुवून घेतलं होतं मी. त्यानंतर इकडे बागेमध्ये सुंदर अशी फुलं आली होती, पण माझ्या ह्या झाडाला आहे ना कोणाची तर दृष्ट लागली असं म्हणतात, तसं झाले. त्या दिवशी एवढा जोराचा पाऊस आणि वादळी वारं होतं, तर ही सगळी झाडं अशी कोलमडली होती खाली. आणि हे झाड खूप उंच गेले ना, त्यामुळे त्या अलगतच असं आडवं पडलं. तर त्यानंतर सुंदर अशी माझी देवपूजा वगैरे झाली. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजून जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर श्री स्वामी समर्थ.